मराठी उद्योजकांसाठी प्रचंड सुवर्णसंधी आहे. ज्यांना खरंच व्यवसायात एक काहीतरी करायचं आहे, व्यवसायात एक नाव कमवायचं आहे किंवा त्यातून एक प्रतिष्ठा कमवायची आहे, त्यांनी कॅन्टन फेअर नक्की पार्टिसिपेट करावं असं मी म्हणेन. त्यापैकी अशा काही सक्सेस स्टोरीज की ज्यांचं लाईफ बदलून गेलं. साताऱ्याचे आदित्य पाटील म्हणून आहेत, जे व्यवसायामध्ये पूर्णपणे बुडालेले होते, पर घर लिलावापर्यंत आलेलं होतं. आजपासून 3 वर्षामध्ये त्यांचं घर लिलावाला निघालं होतं. आज त्यांचा टर्नओव्हर जवळपास 80 कोटीच्या आसपास आहे. क्या बात आहे. तर असे त्यामुळे मी मराठी उद्योजकांना तर ठामपणे सांगेन, किमान एकदा तुम्ही चायना कॅन्टन फेअर जाऊन या. नमस्कार. कॅन्टन फेअर म्हणजे काय, तिथे कोण जातं आणि सर्वात महत्त्वाचं, भारतीय उद्योजक म्हणून आपण तिथे फक्त खरेदीसाठी नाही तर आपली प्रॉडक्ट्स विकण्यासाठी कसं जाऊ शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत स्वतः उद्योजक आणि शेकडो उद्योजकांचे मार्गदर्शक श्री सुरेंद्र कुलकर्णी. विवेक संवादमध्ये तुमचं स्वागत. मी विवेक इनामदार. आज आपण कॅन्टन फेअरची A to Z माहिती घेणार आहोत. बेसिकपासून सुरुवात करून शेवटी एक्सपोर्ट ऑर्डर कशी मिळवायची इथपर्यंत संपूर्ण रोडमॅप आज आपण समजून घेणार आहोत. आजचे आपले पाहुणे आहेत स्पास टूरचे संचालक श्री सुरेंद्र कुलकर्णी सर. स्पास टूर्स ही पिंपरी चिंचवडमधील एकमेव सरकारी नोंदणीकृत पर्यटन कंपनी आहे. सर स्वतः लघु उद्योग भारतीचे सहसचिव आहेत आणि मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरमचे संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी आंत्रप्रेनर इंटरनॅशनल पिंपरी चिंचवडचे माजी अध्यक्ष व भारतीय पर्यटन विकास संस्था मर्यादित महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव म्हणून काम पाहिलं आहे. सर फक्त टूर अरेंज करत नाहीत तर भारतीय MSME आणि स्टार्टअप्सच्या कॅन्टन फेअरमध्ये एक्झिबिटर म्हणून सहभागी होण्यासाठी एंड टू एंड मदत करतात. सुरेंद्र सर, विवेक संवादमध्ये आपले मनापासून स्वागत. सर, अगदी बेसिकपासून सुरुवात करूयात. कॅन्टन फेअर म्हणजे नक्की काय, ते कुठं भरतं, वर्षातून किती वेळा भरतं? कॅन्टन फेअर हे बेसिकली जगामध्ये एक महत्त्वाचे 32 एक्झिबिशन आहेत. त्यापैकी हे एक्झिबिशन आहे. हे साधारणतः दक्षिण चायनामध्ये ग्वांझाव नावाचं शहर आहे. त्या ग्वांझाव नावाच्या शहरामध्ये हे एक्झिबिशन भरतं. हे वर्षाचं 2 वेळा असतं आणि हे 3 फेजेसमध्ये असतं बेसिकली. हे याची सुरुवात साधारणतः 1957 साली झाली. म्हणजे तसं बघा, आणि आता ह्या ऑक्टोबरमध्ये त्याचा 140वं ते एक्झिबिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके. जवळपास ह्या एक्झिबिशनमध्ये 40,000 स्टॉल असतात. हां, आणि जवळपास 190 देशातली लोकं हे एक्झिबिशन बघायला येतात. साधारणतः प्रत्येक फेजमध्ये साधारणतः 10 लाख बायर्स ते त्यांच्याकडे व्हिजिट करायला येत असतात. क्या बात आहे. प्रचंड मोठं आहे. प्रचंड मोठं आहे ते. आत्ता तुम्ही उल्लेख केलात की 3 फेजमध्ये भरतं, तर ह्या फेज 1, फेज 2, फेज 3 याच्यामध्ये नक्की काय फरक असतो आणि कोणत्या फेजमध्ये कोणकोणत्या प्रकारची प्रॉडक्ट्स असतात? येस, पहिल्या फेजमध्ये बेसिकली 3 फेजेस असतात. ह्याच्यामध्ये पहिला फेज जो असतो हा मॅन्युफॅक्चररसाठी असतो बेसिकली. पहिल्या फेजमध्ये तुम्ही जर का बघितलं तर मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल हे जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत, ऑटोमोबाईल सेक्टर असेल, इलेक्ट्रिकल सेक्टर, इलेक्ट्रॉनिक सेक्टर असेल, ह्याचे जे मॅन्युफॅक्चरर आहेत किंवा त्यांच्यासाठी लागणाऱ्या ज्या मशिनरी आहेत ह्याचा एक्सपो असतो. दुसऱ्या फेजमध्ये जे हाऊसहोल्ड आयटम्स आहेत, म्हणजे पार तुमच्या पिनपासनं तुमच्या टाईल असतील, तुमच्या घरातला ग्लास असेल, किंवा आपण जे इलेक्ट्रॉनिक आयटम त्यांचे बघतो घरगुती, छोटं वॉशिंग मशीन असेल किंवा सिंक असेल तुमच्या घरातलं, ह्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला त्या फेज 2मध्ये मिळतात. आणि फेज 3 तर सर्वात इंटरेस्टिंग, म्हणजे लेडीजसाठी आवडता विषय असलेला फेज 3 आहे, ज्याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी येतात. जसं म्हणजे आपला टेक्स्टाईल असेल, क्लोदिंग असेल, तुमच्या बॅग्स असतील, तुमच्या पर्सेस असतील, अशा अनेक ज्या दिसतात की ज्याच्यामुळं आपलं सौंदर्य निखरतं, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला फेज 3मध्ये मिळतात. कॅन्टन फेअरला कोण जाऊ शकतं आणि त्याचे जो व्हिजिटर बॅच असेल किंवा विजा असेल, ची प्रोसेस काय असते? कॅन्टन फेअरला आपण सगळे जाऊ शकतो. फक्त तुम्ही व्यापारी असण्याचं गरजेचं नाही आहे.
तुम्हाला जर का व्यापार करायचा असेल, तुम्हाला काही सुरुवात करायची असेल नवीन, तुम्ही जर का एक्झिस्टिंग सुरुवात केलेली असेल आणि तुम्हाला त्याचं मोठं करायचं असेल आणि जर का ऑलरेडी तुमचा मोठा व्यवसाय असेल, त्यात ऑटोमेशन आणायचं असेल, तर तुम्ही सगळे तिथे जाऊ शकता. मग एखादा स्टार्टअप असेल, एक्झिस्टिंग MSME असेल, मायक्रो असेल, मीडियम असेल किंवा लार्ज स्केलवाला असेल, हे सगळे जाऊ शकतात. ह्याचं बायर रजिस्ट्रेशन देखील अतिशय सोपं आहे. त्यांची कॅन्टन फेअर नावाची वेबसाईट आहे. तुमचा जो पासपोर्ट असतो, या पासपोर्टवरती जर रजिस्ट्रेशन होतं. त्याचा विजा जो आहे तो मात्र थोडासा चूजी ज्याला आपण म्हणतो तसा त्यांचा प्रकार आहे. पहिला त्यांचा बिझनेस विजा तुम्हाला घ्यावा लागतो, जो विजा नावाने येतो. विजा नावाने येतो आणि तो तुम्हाला ॲप्लिकेशन करायचा असतो. तसं बघायला गेलं तर हा विजा तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचा आहे आणि नंतर त्यांचे जे कॉन्सुलेट आहेत किंवा एम्बसी जे आहे मुंबई, दिल्ली किंवा कॅलकाटामध्ये, इथं जाऊन तुम्हाला फिजिकली स्वतःला जाऊन ते सबमिट करावं लागतं आणि नंतर मग त्याप्रमाणे तुम्हाला तो विजा इश्यू होतो. अन्यथा तुम्ही जर का त्याला इथून जाण्यासाठी 2-3 पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट फ्लाईट घेऊन तुम्ही गॉन्झाऊला उतरू शकता. तिथं तुम्हाला तो विजा लागतो, तो मॅन्डेटरी आहे. आणि जर का तुम्ही हाँगकाँग किंवा मकाऊ मार्गे गेलात तर त्यांचा एक 144 नावाचा विजा मिळतो, जो 5 दिवसांसाठी व्हॅलिड असतो. म्हणजे हे जे एक्झिबिशन आहे हा तेवढ्याच पिरियडपुरता व्हॅलिड असतो. तुम्ही एंटर करता चायनामध्ये, तुम्ही 5 दिवस तिथं फिरता आणि नंतर 5व्या दिवशी तुम्ही कंपल्सरी बाहेर येता. असा ह्याला 144चा विजा म्हणतात. पण आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही विजा, जो बिझनेस विजा आहे, तो तुम्ही घ्यावात आणि त्यांनीच तुम्ही चायनामध्ये एंटर करावात. आता महत्त्वाचा मुद्दा हा म्हणजे व्हिजिटर म्हणून भारतीय तर जातातच, पण त्यांनी केवळ खरेदीदार म्हणून जाण्याऐवजी जर एक्झिबिटर म्हणून जायचा विचार का केला पाहिजे? तिथं नेमकी काय संधी लपलेली आहे? पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की मागच्या हे जे आत्ता कॅन्टन फेअर एप्रिलमध्ये झालं, त्यावेळी भारतातनं जवळपास 3,84,000 लोक कॅन्टन फेअरला गेली. आणि संधी जर का बघितली तर त्यांच्याकडे त्यांचे बेसिकली 4 हॉल आहेत, ABCD. त्यातला जो 9 नंबरचा जो हॉल आहे हा भारतीयांसाठी राखीव आहे. तुम्ही तिथं जाऊन तुमचे प्रॉडक्ट तिथं डिस्प्ले करू शकता. तुम्ही तो जे त्यांची स्पेस आहे ती परचेस करून तुम्ही तुमचे प्रॉडक्ट डिस्प्ले करू शकता. आणि ॲट अ टाईम ज्यांना एक्सपोर्ट बिझनेसमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी 190 देशांचे बायर तिथं तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल मिळतात. त्यामुळे तुमचं प्रॉडक्ट हे जवळपास 190 देशांपर्यंत ऑटोमॅटिक पोचलेलं असतं आणि तुम्ही इमिजिएटली एक्सपोर्ट बिझनेस चालू करू शकता. ही खूप मोठी संधी आहे की इतक्या 190 देशात आपल्याला स्वतःहून फिरून आपल्या मालाचं मार्केटिंग करणं शक्य नसतं, पण हे सगळं तुम्हाला त्या एका ठिकाणी तुम्हाला मिळते. खूप मोठं व्यासपीठ म्हणावं लागेल. कोणत्या भारतीय प्रॉडक्टना, विशेषतः MSMEच्या कुठल्या प्रॉडक्ट्सना त्या प्रदर्शनात जास्त मागणी आहे? तसं सांगणं खरंच थोडंसं अवघड आहे, कारण की तिथं प्रचंड वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सला खूप प्रचंड मागणी आहे. कारण की तिथं जवळपास मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक देशातनं लोक येतात. आत्ता रिसेंट जे एप्रिलमध्ये जे एक्झिबिशन झालं त्याच्यामध्ये भारतीयांसाठी 9 नंबरचा हॉल राखीव जो केला होता, त्यामध्ये बरेच प्रॉडक्ट होते, ज्याच्यामध्ये म्हणजे हातोड्यापासनं, स्पॅनरपासनं, स्क्रूड्रायव्हरपासनं जे मेंटेनन्ससाठी लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या तर अतिप्रचंड प्रमाणात होत्या. त्याचबरोबर आपल्या इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स, मला सांगायला खूप आवडेल, लिफगार्ड नावाची आपल्याकडे बॅटरी तयार होते, त्या बॅटरीज तिथं सेलला होत्या. अशा अनेक प्रॉडक्ट होते आणि ज्यांना प्रचंड डिमांड होती. म्हणजे काही स्टॉलवर तर लोकांनी एवढी गर्दी केलेली होती की इथं आपण स्वतः इंडियन असून त्या स्टॉलपर्यंत पोचू शकत नव्हतो, पण इतर देशातली लोक, युरोपियन लोक त्यांच्याकडे जास्त डिमांड करत होती. अच्छा. एक्झिबिटर म्हणून जायचं असेल तर स्टॉल कसा बुक करायचा? एक्झिबिटर म्हणून जायचं असेल तर साधारणतः त्यांच्या 3 प्रकारचे स्टॉल ते इथं अवेलेबल करून देतात. एक 2 मीटर बाय 2 मीटर आहे, 3 मीटर बाय 2 मीटर आहे आणि 6 मीटर बाय 3 आहे. अशा वेगवेगळ्या साईजेसचे त्यांच्याकडे स्टॉल आहेत. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरनंही बुक करू शकता किंवा तुम्ही आम्हालाही सांगू शकता. आम्ही त्यांचे जे इंडियामधले चायना चेंबर ऑफ कॉमर्स जे दिल्लीला आहे त्यांच्या थ्रू देखील तुम्ही तो स्टॉल बुक करू शकता. यातलं इंटरनॅशनल पॅव्हिलियन म्हणजे काय असतं? इंटरनॅशनल पॅव्हिलियनमध्ये तिथं चायनासाठी जे वेगळ्या देशातनं इथे येऊन मांडतायत, जे प्रोडक्ट मांडतायत त्यांना ते बेसिकली इंटरनॅशनल पॅव्हिलियन म्हणतात. त्यामुळं तिथं वेगवेगळ्या देशाची, जसं भारतासाठी एक पॅव्हिलियन आहे तसंच 9.1 आणि 9.2
फक्त 9 नंबरचा जो 9.0 जो आहे हा भारतीयांसाठी राखीव आहे आणि 9.1 आणि 9.2 त्या दोन स्टॉल्समध्ये इतर देशांचे स्टॉल्स इथं असतात, त्यामुळे त्याला इंटरनॅशनल पॅव्हिलियन म्हणतात. अच्छा. आणि हे भारतातून जर स्टॉल बुकिंग करायचं असेल तर त्या स्पास टूर्स कशा पद्धतीने मदत करू शकते? आम्ही बेसिकली चायना चेंबर ऑफ कॉमर्ससाठी अधिकृतरित्या आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये काम करतो. तर आमच्या थ्रू किंवा तुम्ही चायना चेंबर ऑफ कॉमर्स थ्रू आपण तो स्टॉल नक्की बुक करून देऊ शकतो. आपण स्टॉल बुक केला, पण जेव्हा आंतरराष्ट्रीय ग्राहक समोर असतो त्याला तुमचं प्रॉडक्ट कसं पिच करायचं? तर प्रॉब्लेम तिथं हा येतो की एकतर भाषा, दुसरा प्रॉब्लेम येतो सांस्कृतिक, वेगळंच कल्चर असतं. मराठी एंटरप्रेनर नेटवर्क फोरमचे संस्थापकांपैकी एक तुम्ही आहात, तर तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने याला मराठी उद्योजकांनी सामोरं गेलं पाहिजे? मराठी उद्योजकांसाठी प्रचंड सुवर्णसंधी आहे. म्हणजे ज्यांना खरंच व्यवसायात एक काहीतरी करायचं आहे, व्यवसायात एक नाव कमवायचं आहे किंवा त्यातनं एक प्रतिष्ठा कमवायची आहे, त्यांनी कॅन्टन फेअर नक्की पार्टिसिपेट करावं असं मी म्हणेन. इथं गेल्याने एकतर तुम्हाला प्रचंड मोठा समुद्र मिळणार आहे. जो समुद्र आहे, जो अथांग आहे, तुम्ही जेवढे बायर मिळवाल तेवढं तुमचं प्रोडक्ट सेल होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला आत्ता एक उदाहरण सांगतो. एक साताऱ्याचे आदित्य पाटील म्हणून आहेत. त्यांचा किस्सा खूप सुंदर आहे की जे व्यवसायामध्ये पूर्णपणे बुडालेले होते. म्हणजे अशी परिस्थिती होती की आता खायचं काय का बरं घर लिलावापर्यंत आलेलं होतं. अशा ह्याच्यात त्यांनी कसेबसे पैसे जमा करून त्यांनी कॅन्टन फेअरला ते बघायला आले होते. त्यांनी प्लास्टिक मोल्डिंगविषयी त्यांनी थोडासा त्यांचा अभ्यास होता. त्याच्यावर प्लास्टिक मोल्डिंगविषयी त्यांनी त्या सेगमेंटमध्ये जाऊन त्यांनी तो सगळा त्याचा अभ्यास केला आणि साताऱ्यामध्ये आत्ता त्यांनी फॅक्टरी टाकलेली आहे. आजपासून 3 वर्षामध्ये ज्यांचं घर लिलावाला निघालं होतं, आज त्यांचा टर्नओव्हर जवळपास 80 कोटीच्या आसपास आहे. क्या बात आहे. तर असे त्यामुळे मी मराठी उद्योजकांना तर ठामपणे सांगेन, किमान एकदा तुम्ही चायना कॅन्टन फेअर जाऊन या. मी हे ठामपणे सांगतो की एकदा गेल्यानंतर तुम्ही कधीही थांबणार नाहीत. आणि त्याचबरोबर मला मराठी उद्योजकांना हेही सांगायचं आहे की तुम्ही नक्की जा, तिथनं टेक्नॉलॉजी घेऊन या, तिथनं व्यवसाय कसा करायचा, व्यवसायावर अपग्रेडेशन कसं करायचं हे शिकून या. माझा प्रश्न होता की तिथे गेलात तुम्ही, तर तुमचं प्रॉडक्ट तुम्ही पिच कसं करायचं? की आता तिथं लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, सांस्कृतिक बॅरियर्स आहेत. तर या पार्श्वभूमीवर मराठी उद्योजकांनी तिथं आपली प्रॉडक्ट कशी विक्रीसाठी पुढे करायची? नाही, आजकाल तसं बॅरियर काही राहिलेलं नाही. चायनामध्ये देखील बऱ्यापैकी इंग्लिश भाषा बोलली जाते. तुमचं थोडंफार प्रभुत्व इंग्लिशवर पाहिजे. आणि इंग्लिश जर का तुम्हाला बोलता येत असेल तर तुम्ही, आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, ज्याची मातृभाषा स्ट्रॉंग असते तो त्याच्या बोल्या चालीवरनं देखील ते प्रॉडक्ट विकू शकतो. हे आपणही बघितलेलं आहे. तर बेसिकली दुसरा एक त्याचा मार्ग असा आहे की तिथं गुगल ट्रान्सलेटर हा प्रकार खूप जोरात चालतो. त्यात तुम्ही जे काय तुम्ही रितसर मराठीमध्ये बोला, समोरची लँग्वेज सिलेक्ट करा, त्याला कुठली लँग्वेज हवी आहे, आणि ते सांगतात की स्पॅनिश किंवा चायनीज हे सांगतात. त्यात तो ऑटोमॅटिक कन्वर्ट होतो. तोही तिकडनं त्याच्या मदर टंगमध्ये बोलतो किंवा त्याच्या मातृभाषेत बोलतो. ते आपल्याला समजतं आणि आपण त्याला ते सांगू शकतो. तर आता लँग्वेज बॅरियर हा असा राहिला असं मला वाटत नाही. अतिशय सोपं झालेलं आहे. आणि त्याच्यावरच जसं तुम्हाला मग सांगितलं सातारचे पाटील साहेब, तशा लोकांनी ऑलरेडी व्यवसाय केलेले आहेत. ऑलरेडी त्याची सक्सेस स्टोरीज आहेत. आता सर, अनेक जणांनी तुमच्या माध्यमातून कॅन्टन फेअरला व्हिजिट केली असेल. त्यापैकी अशा काही सक्सेस स्टोरीज की ज्यांचं लाईफ बदलून गेलं, ज्यांनी नेक्स्ट लेवल गाठली त्यांच्या बिझनेसमध्ये, अशी काही उदाहरणं देता येतील का? अशी बरीच उदाहरणं आहेत. त्यातला एक किस्सा तुम्हाला मला सांगायला आवडेल. मगाशी मी तुम्हाला एक सांगितलं की हातोडा, स्पॅनर सगळ्या गोष्टी अशा विकल्या जातात. आमचे एक हरियाणामधले हातोडा मॅन्युफॅक्चरर आहेत, ज्यांचं साधारणतः
ते 250 ग्रॅमपासनं 10 किलोपर्यंतचे हतोडे आहेत. ते माझ्याबरोबर साधारणतः 3 वर्षापूर्वी एकदा कॅन्टन फेअर बघायला आले होते. मगाशी आपला जो काय विषय चालला होता त्याप्रमाणे ते म्हणाले मला एकदा स्टॉल घ्यायचा आहे. आणि स्टॉल घेतल्यानंतर मला सांगायला खूप आवडेल, त्यांचं जे काय प्रोडक्शन समजा 100 रुपयाचं असेल तर ते एका वर्षामध्ये 900 रुपयापर्यंत एवढा मोठा ट्रिमेंड 9 पट ग्रोथ त्यांच्या प्रोडक्शनमध्ये झाली होती. म्हणजे त्यांच्यावर असे लांछन लागले होते, हे पॉझिटिव्हली आपण जर का बघितलं तर हे सप्लाय करू शकत नव्हते, कारण प्रोडक्शन कॅपॅसिटी तेवढी नव्हती, ते सप्लाय करू शकत नव्हते, एवढ्या ऑर्डर त्यांच्याकडे पेंडिंग होत्या. अच्छा, क्या बात आहे. हे काम इतकं प्रचंड आलं की ते पुरवता त्यांची दमछाक झाली. ॲब्सोल्युटली. ओके. त्याचबरोबर दुसरा एक किस्सा छान होता की एक लुधियानाचे सिंग साहेब म्हणून माझ्यावर होते. व्यवसायात जसं आपला एक छोटा व्यावसायिक असतो तसा एक छोटा व्यावसायिक होतो, तसे ते बघायला आले होते. त्यांचा बेसिकली दृष्टिकोन हा होता की उधर से मैं कुछ तो लाऊंगा और यहाँ पे बेचूंगा और 2 पैसा कमाऊंगा. अतिशय साधा जो नॉर्मल आपण जो विचार करतो तो, पण स्वस्तात आणायचं आणि ते विकून फायदा मिळवायचा. पण ते तिथं माझ्यावर आले, त्यांनी सगळं बघितलं, त्यांनी प्रॉडक्ट आणले पण विकायला, आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांनी आज फॅक्टरी टाकली आणि ते प्रॉडक्ट मेक इन इंडिया म्हणून इथून जाऊन चायनाच्या कॅन्टन फेअरमध्ये त्याच प्रॉडक्टचा स्टॉल लावतात, ते तिथेच विकतात. क्या बात आहे. मग हे त्यांची फॅक्टरी म्हणजे तिकडनं पूर्वी जे प्रॉडक्ट आणली हो तीच प्रॉडक्ट भारतात बनवून ते पुन्हा जाऊन चीनमध्ये विकतात. क्या बात आहे, फारच छान. म्हणजे खरंच सुंदर त्यांची फॅक्टरी आहे. MSMEचे भारतात तयार होणारे जे मेक इन इंडियाचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांना कुठल्या तिथे जास्त डिमांड आहे, कुठले चालू शकतात तिथे? तिथं सर्वात जास्त मी चालणारा प्रॉडक्ट बघितला म्हणजे आपला रोबोटिक्ससाठी प्रचंड इथं डिमांड आहे. इंडियन मेडिकलमध्ये मी आत्ता एक मागच्या वेळी एक ऑक्सिजन चेंबर बघितला, विच इज अमेझिंग. म्हणजे आपण नंतर आलं तर मास्क लावतो, हे करतो, तुम्ही त्या ऑक्सिजन चेंबरमध्ये ठेवलं की तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही किंवा तुमची बॉडी एवढी रिलॅक्स होते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. मेकॅनिकलवाले आहेत, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये प्रचंड गोष्टी आहेत. एखाद्याचं स्टॉल घ्यायचं बजेट नाही आहे, पण तो व्हिजिटर म्हणून तिथे गेला आहे, तरी देखील तो त्याचं प्रॉडक्ट पिच करू शकतो का तिथे? हो, करू शकतो. ते कशा पद्धतीने काय सांगू शकाल? हां, ह्याच्यामध्ये चायना चेंबर ऑफ कॉमर्सची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ते बेसिकली तुम्हाला ज्यांच्याबरोबर डील करायचं आहे त्यांच्याबरोबर एक्झिबिशनच्या 4थ्या रात्री हे तिथं B2B मीटिंग्स अरेंज करतात. आणि चायना स्वतः चेंबर ऑफ कॉमर्स स्वतः इन्वॉल्ड असल्यामुळे इथं फसवणुकीचा किंवा ह्याचा कशाचाच प्रश्न उद्भवत नाही. त्यांच्याकडे रजिस्टर जे कंपनीज आहेत किंवा ज्यांच्याकडे रजिस्टर जे ऑथोराइज्ड, जसं आपल्याकडे MSME आहे तसं त्यांच्याकडे चायना चेंबर ऑफ कॉमर्सकडे जे रजिस्टर आहेत त्यांच्या तुम्ही जेव्हा सांगता किंवा मला ह्यांच्यावर मीटिंग करायची आहे तर ते मीटिंग अरेंज करतात. मग तुमची टेबल मीटिंग होते पर्सनलाइज त्यांची, आणि तिथं तुम्ही तुमची बिझनेस पिच करू शकता. त्याचबरोबर त्यांच्या फॅक्टरी व्हिजिट्स आहेत, त्या फॅक्टरी व्हिजिटला तुम्ही जाऊ शकता. तिथे जाऊन मग त्या फॅक्टरीला भेट देऊन त्यांचे डायरेक्टर जे कोण असतील त्यांच्याशी तुम्ही संवाद साधून तुम्ही तुमचे प्रॉडक्ट सेल करू शकता. म्हणजे अगदी कंपल्सरी नाही की तुम्ही तिथं स्टॉल घेतला पाहिजे किंवा तुम्ही एक्झिबिटर असला पाहिजे, तरी देखील तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स तिथं त्यांच्याबरोबर शेअर करू शकता. 100%. ओके, फार छान संधी आहे. मेड इन इंडिया, मेड इन चायना. चीनी माल हा कमी किमतीसाठी प्रसिद्ध आहे, तर या प्राइसिंग वॉरमध्ये आपण कसं टिकतो त्या फेअरमध्ये? आपल्याकडच्या क्वालिटीविषयी कोणी दुमत देऊ शकत नाही. त्यांच्याकडे बेसिकली त्यांच्याही क्वालिटी खूप चांगल्या आहेत, पण मास प्रोडक्शन असल्यामुळं ते प्राइसिंग ते कॉम्पिटेटिव्ह करू शकतात. जसं आत्ता आपण कॅन्टन फेअरविषयी बोलतो आहे, जर का ॲट अ टाईम 190 देशात जर का माल त्यांचा विक्री जात असेल तर प्रोडक्शन कॅपॅसिटी ही त्यांची खूप वास्ट आहे, म्हणून ते कॉस्ट वाईज इफेक्टिव्ह आहेत. आपल्याकडं प्रोडक्शनची कॅपॅसिटी कमी असल्यामुळं किंवा एक लिमिटेड असल्यामुळं आपण त्याला थोडंसं जरा आपलं प्राइसिंग हाय जातं किंवा त्यांना आपण बीट करू शकत नाही. अदरवाईज कॉस्टिंग वाईज आपण किंवा ते बऱ्यापैकी सेम आहोत. आपण जर का आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवली तर आपण त्याच किमतीत किंवा त्याच क्वालिटीला आपण नक्की विकू शकू.
पण मग त्या ठिकाणी आपला USP काय असणार? आता तिथे नंतर वाढू किंवा या गोष्टी ठीक आहेत, तिथून प्राईस आपण प्रोडक्शन वाढल्यावर कमी होईल, पण तिथं जे आहे तर त्या फेअरमध्ये तर आपल्याला जर टिकायचं असेल तर आपलं USP काय असणार आहे? आपल्याकडची जी क्वालिटी आहे, जी मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी आहे, याला बीट करणं माझ्या ते अशक्य आहे. कारण की आज जर्मनी ऑटोमोबाईल हब आहे आणि आपल्याकडे देखील पुण्यामध्ये ऑटोमोबाईल मोठं हब आहे. पण तेही आज पुण्यातल्या ऑटोमोबाईल हबला रिस्पेक्ट करतात, कारण की त्याची क्वालिटी मेंटेन केली जाते आपल्याकडे. भले क्वांटिटी थोडी कमी असेल किंवा छोटी असेल, पण आपण जे प्रोडक्शन करतो ते वाखाणण्यासारखं असतं. म्हणजे गुणवत्ता ही गुणवत्ता आपली हा खूप मोठी 100% ताकद आहे. हो, हो. आणि आपल्या गुणवत्तेसाठी तिथे आपल्याला ग्राहकही मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. 100%. सर, तुम्ही या एक्झिबिशनविषयी सांगताय, त्याची भव्यता कशी वर्णन कराल तुम्ही? हे बेसिकली एक्झिबिशन जे आहे ना, हे जवळपास असं 9 किलोमीटर आणि असं 6 किलोमीटर अशा परिसरात ते म्हणजे जवळपास 54 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ह्या एक्झिबिशनला त्यांच्याकडे बेसिकली ABCD असे 4 हॉल आहेत. एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये जाण्यासाठी ते मेट्रो वापरतात. क्या बात आहे. हां, एवढं प्रचंड मोठं आहे. कारण की ॲट अ टाईम जर का मी मगाशी म्हटलं 190 देशातली 10 लाख लोकांची आणि लोकसंख्या आहे. बहुमजली पण आहे ना, नुसतंच ते विस्तारलेलं म्हणजे हो. हे जवळपास त्याच्या 4 फ्लोअर त्याच्यामध्ये येतात. म्हणजे जसं आपल्याकडे ग्राउंड फ्लोअर म्हणतो, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर असे 4 मजली हे प्रत्येक हॉल त्यांचे विस्थापलेले आहेत. जवळपास 27 ते 28 हॉलमध्ये हे प्रदर्शन पसरलेलं आहे. अजस्त्र अवॉर्ड हवे आणि प्रत्येक सेगमेंट वाईज ते सेग्रिगेट केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या सेगमेंटमध्ये जायचं आहे हे तुम्ही आधी ठरवावं लागतं, किंवा मला आज इलेक्ट्रॉनिकमध्ये जायचं आहे तर त्याचा सेगमेंट, त्याचे हॉल ठरलेले आहेत, सेग्रिगेट केलेलं आहे. तुम्हाला मेकॅनिकलमध्ये जायचं आहे, तुम्हाला इलेक्ट्रिकलमध्ये जायचं, त्याच्याप्रमाणे ते हॉल त्यांनी सेग्रिगेट केलेले आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झिबिशन सुरू व्हायच्या अगोदर आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी आपली सर्वांची एक छान मीटिंग आपण घेतो आणि तुम्हाला एक अवेअरनेस देतो की तुम्हाला नक्की कशात इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला कुठल्या हॉलमध्ये जावं लागेल. ते फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुमचा जो वेळ आहे तो बराच वाचतो. कारण की नाहीतर कॅन्टन फेअरमध्ये डेली तुम्हाला किमान 7 ते 8 किलोमीटर कंपल्सरी चालावं लागतं. पायाचे तुकडे पडत असतील. अरे मजा येते जेव्हा. आणि नंतर मग जेव्हा तुम्ही रूममध्ये आल्यानंतर किंवा एक्झिबिशनमधून बाहेर पडताना जे काय ते सेवा देतात, गरम पाण्यामध्ये पाय ठेवायची वगैरे, क्या बात आहे, ही पण काळजी घेतात. अरे कॅन्टन फेअर सारखी एक्झिबिशन मी कुठे बघितलेलं नाही. कॅन्टन फेअर हे माझ्या ते जगातलं एकमेव फेअर आहे की जे तुम्ही चालल्यानंतर तुम्हाला गरम पाण्यात पाय ठेवायची संधी फक्त कॅन्टन फेअरमध्ये मिळते, बाकी कुठे मिळत नाही. कॅन्टन फेअर आणि स्पास टूर हे किती वर्षापासून एकत्र काम करतायत आणि काय अनुभव आहे तुमचा त्याबाबत? कॅन्टन फेअर आणि स्पास टूर जवळपास बरेच वर्ष आम्ही काम करतो आहोत, पण अधिकृतरित्या आम्ही मागच्या 6 वर्षापासून यांच्यावर काम करतो आहोत. अतिशय सुंदर मजा येते आम्हाला. नुकतंच आत्ता एक डिझाईन अवॉर्ड, मागचे जे कॅन्टन फेअर झालं त्यात आम्हाला डिझाईन अवॉर्ड नावाने त्यांचे अवॉर्ड्स येतात. त्यात आम्हाला जवळपास 2 अवॉर्ड्स आणि भारतातले आम्ही एकमेव आहोत ज्यांना हे अवॉर्ड मिळालेलं आहे. क्या बात आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद सर. सर, त्या ठिकाणी आपण गेलो आणि पाहिलेलं एखादी गोष्ट आहे, इंटरेस्ट दाखवायला आणि त्या संदर्भात आपल्याला मीटिंग वगैरे अरेंज करायची असेल तर ती काय प्रोसिजर असते नक्की? बेसिकली या कॅन्टन फेअरच्या मागं चायना चेंबर ऑफ कॉमर्स मोठ्या पद्धतीने काम करतं. तुम्हाला जर का एखादा प्रॉडक्ट आवडलेला आहे तर तुम्ही चायना चेंबर ऑफ कॉमर्स, जी अधिकृत चायनामधली संस्था आहे, जी या कंपन्यांबरोबर तेवढ्याच ठामपणे, किंवा गव्हर्नमेंट बॉडी आहे जी अधिकृतरित्या काम करते, तुम्हाला त्यांना इन्फॉर्म करावं लागतं की मला या कंपनीबरोबर काम करायचं आहे किंवा मला हे प्रॉडक्ट हवे आहेत. आणि मग ते त्यांना इन्फॉर्म केल्यानंतर ते तुमची B2B मीटिंग घडवून आणतात. टेबल मीटिंग ज्याला म्हणतो ती घडवून आणतात आणि मग नंतर ते तुमची फॅक्टरी व्हिजिट ते ऑर्गनाईज करतात आणि मग तुम्हाला प्रॉडक्ट पटल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोअरपर्यंत प्रॉडक्ट मिळेल याची खात्री ते घेतात. इथपर्यंत म्हणजे जे आपल्याला बेसिकली भीती असते की त्याला आधी पैसे आधी पाठवायचे आहेत आणि मग माझा प्रॉडक्ट येईल की नाही, त्याच क्वालिटीचा जे मी बघितलं आहे तोच येईल की नाही, ही जी काही भीती असते
ते त्यांची जी गव्हर्नमेंट बॉडी चायना चेंबर ऑफ कॉमर्स आहे, जे आपल्या दिल्लीलाही ऑफिस आहे, ते त्याची संपूर्ण खात्री देतात आणि तुम्हाला ते प्रॉडक्ट तुमच्या घरापर्यंत पोचतं होतं. त्याचबरोबर मला एक सांगायला आवडेल, जे लॉजिस्टिकविषयी जे बऱ्याच जण डायरेक्ट डील करायचा प्रयत्न करतात, त्यासाठी आपले बरेच इंडियन्स इथं स्थायिक झालेले आहेत, ज्यांच्या स्वतःच्या लॉजिस्टिक्स कंपनी आहेत आणि त्यात बेसिकली साऊथ इंडियन खूप जास्त प्रमाणात आहेत. पण तेही तेवढीच जे ऑथेंटिकेटेड तिथले जे मॅन्युफॅक्चर आहेत त्यांच्याशी तुमची गाठभेट घालून देतात आणि त्याच्यावर काम करता येतं. आता पुढचा प्रश्न असा आहे की 2026 वर्ष तर सुरू आहे, या वर्षीच्या या प्रदर्शनाच्या तारखा काय आहेत? वा. आणि सेलर म्हणून जायचं असेल तर तयारी किती महिने आधी करणं आवश्यक आहे? येस. साधारणतः याचे आता पुढचं जे एक्झिबिशन आहे ते 15 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर असं आहे. या 3 फेजेस आहेत. 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर, दुसरी आहे ती 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर आणि तिसरा जो फेज आहे तो आहे 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर, अशी साधारणतः डेट्स आहेत. तर ह्याची प्रोसिजर जी आहे, जर का तुम्हाला बिझनेस विजा करायचा असेल तर किमान 3 महिने आधी तुम्हाला सुरुवात करायला लागेल. त्याचा जो एअरफेअर आहे, विमान तिकीट जे आहे, ते जेवढं तुम्ही जवळ उशिरा काढाल तेवढं ते महाग मिळतं, परत विजा होत नाही, त्यामुळं तुमचं जाणं अशक्य होतं. तर त्यामुळे किमान 3 महिने तरी तुम्ही आधी याची सुरुवात करणं फार अत्यंत गरजेचं आहे. तर पिंपरी चिंचवडमधील उद्योजकांसाठी स्पास टूरची कॅन्टन फेअरची बॅच कधी आहे? आपल्या साधारणतः 3 बॅचेस आहेत. पहिली साधारणतः आपण 13 ऑक्टोबरला आपण भारतात निघतो, म्हणजे मुंबईवरनं आपण निघतो आहोत. दुसरे सेकंड फेजला आणि मग थर्ड फेजला, अशा साधारणतः तिन्ही फेजला आपण आत्ता अरेंज करतो आहोत. विवेकजी, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातल्या मराठी उद्योजकांना मला सांगायचं आहे की तुम्ही लोकली आता विचार न करता तुम्ही ग्लोबली विचार करायला सुरुवात करा. मार्केट खूप मोठं आहे. तुम्हाला जर का ग्लोबली जायचं असेल तर कॅन्टन फेअर हा अतिशय उत्कृष्ट आणि मोठा अथांग सागर आहे. तुम्ही ॲट अ टाईम 190 देशाशी जोडले जाल. काही घाबरू नका. आम्ही ॲज अ स्पास टूर्स आम्ही तुमच्याबरोबर आहोत. सुरुवात करा. आता शेवटच्या टप्प्यात रॅपिड फायरचा हे आहे, त्याची उत्तर तुमच्याकडनं फास्ट अपेक्षित आहेत. प्रश्नही फास्ट असतील, उत्तरही फास्ट अपेक्षित आहेत. कॅन्टन फेअरला जाताना सोबत 3 गोष्टी कुठल्या ठेवणं आवश्यक आहे? तुमचा गुगल ट्रान्सलेटर, दुसरं म्हणजे स्पोर्ट्स शूज, कारण की तुम्हाला ॲटलिस्ट 7 ते 8 किलोमीटर चालवावं लागतं पर डे, आणि तिसरं म्हणजे तुमचे व्हिजिटिंग कार्ड्स. एका शब्दात कॅन्टन फेअर. कॅन्टन फेअर म्हणजे तुमची ग्रोथ. नव्या एक्सपोर्टरला तुमचा एक मंत्र. 190 देशात तुम्हाला तुमची विक्री करायची संधी ही फक्त कॅन्टन फेअरला मिळू शकते. उद्योजक मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक मेक इन इंडिया स्वप्न पाहणाऱ्या मराठी उद्योजकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. कॅन्टन फेअरबद्दल, स्टॉल बुकिंगबद्दल किंवा एक्सपोर्टबद्दल काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा. स्पास टूर्स पुणे आणि नाशिक तुमच्या मदतीला तयार आहे. विवेक संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.